लास्ट सेशन मध्ये आपण काय डिस्कस केलं होतं, तर लास्ट सेशन मध्ये आपण इटरेशन जे आहे, ज्याला तुम्ही लूपिंग म्हणतात, हे आपण कव्हर केलं होतं कालच्या सेशन मध्ये. लूपिंग लूपिंगचा एकच यूज आहे की पर्टिक्युलर जो टास्क आहे त्याला रिपीटेडली सेम टास्क रिपीटेड करत जातो तो, जो की तुम्हाला बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी यूज केला जातो. आज आपण पाहणार आहोत कन्सेप्ट जी आहे ती नेस्टेड लूपची कन्सेप्ट आहे. नेस्टेड लूप म्हणजे काय? नेस्टेड या शब्दाचा अर्थ असा आहे की एकाच्या आतमध्ये दुसरा. सपोज माझ्याकडे दोन लूप आहेत फॉर आय एन टी आय इक्वल टू 0, आय लेस दॅन इक्वल टू 10 अँड आय प्लस प्लस. हा पहिला लूप आहे. देन आय एन टी दूसरा लूप आहे फॉर आय एन टी जे इक्वल टू 0, j less than equal to let's see 2 and j plus plus. ठीक आहे असा. सो हे जे लूप आहेत हे बाहेर लूप आहेत, एकाच्या आतमध्ये दुसरा लूप नाहीये. जेव्हा मी हा जो लूप आहे तो लूप पहिल्या लूपच्या आतमध्ये जेव्हा टाकतो, याला जे आहे याला म्हणतात नेस्टेड. एकाच्या आतमध्ये दुसरा लूप जो आहे त्याला म्हटलं जातं नेस्टेड लूप. जे की तुम्हाला हे व्यवस्थित माहिती पाहिजे. जर तुम्हाला हे चांगलं माहिती जर असेल नेस्टेड, तर तुम्हाला इंटरव्ह्यू साठी लागणारे 3 प्रकारचे जे काही क्वेश्चन्स असतात, सगळ्यात हायेस्ट मध्ये जे आहे ॲरे विथ लूप, दुसऱ्या प्रायोरिटीवर असतो तो साधारणतः मल्टी डायमेन्शन लूप और मल्टी डायमेन्शन ॲरे विथ लूप. तुमच्या बेसिक इंटरव्ह्यू साठी एवढंच विचारलं जातं. आणि तिसरा जो आहे पॅटर्न, रेअरली विचारलं जातं बट काहींना विचारलं जाऊ शकतं, एनी काइंड ऑफ द पॅटर्न प्रिंटिंग. तर हे तीनही प्रकारचे जे काही तीनही कॅटेगरीचे इंटरव्ह्यू क्वेश्चन जे असतात तुमचे, त्याच्यासाठी तुम्हाला सिंगल लूप जे की फक्त एक लूप आहे, मल्टी डायमेन्शनल साठी तुम्हाला आणि पॅटर्न प्रिंटिंग साठी 2 आणि 3 साठी तुम्हाला नेस्टेड लूप जो आहे तो वापरावा लागतो त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी. आणि हा तुमचा खूप स्ट्रॉंग असला पाहिजे. आहे खूप सोपा तसा, पण सुरुवातीला थोडस कन्फ्युजन वाढतं, बट वी विल ट्राय. ज्यांना ज्यांना कन्फ्युजन आहे त्यांना आपण विचारू, क्वेश्चन्स करू आणि ट्राय करा. आजचा जो आहे तो ट्रिकी आहे, तर मला शुअर करावं लागेल. आणि आज बरेच कमी जण आहेत. रामचंद्र बऱ्याच दिवसांनी जॉईन झाला बहुतेक करून. सो विपुल विवेक रेग्युलर आहेत. निशांत काल होतास. अभिषेक नेहमी असतो. येस सर, काल होतो. ओके गुड. सो हा जो आहे पॉइंट तुम्ही केलाही असेल, सिंपल आहे, पण याच्या पुढे तुम्हाला थोडस केअरफुली हे बघायचं आहे. ठीक आहे. नाव मी इंटेलिजीवर हाच कोड करणार आहे. कन्सेप्ट क्लिअर आहे. एका लूपच्या आतमध्ये जर दुसरा लूप असेल तर तो जो लूप आहे त्याला आपण म्हणतो नेस्टेड लूप. आणि मी काहींना सिंपल प्रश्न विचारतो इंटेलिजेवर. माझा इंटेलिजे ही इथे ओपन आहे. जावा 8 नको, ओपन रिसेंट प्रोजेक्ट डेमो हा ओपन होतोय. जावा क्लास नेस्टेड लूप एक्झाम्पल. मेन मेथड जी आहे ती मेथड घेतलेली आहे. ठीक आहे. फॉर आय एन टी आय इक्वल टू 1, आय लेस दॅन
I less than equal to 3 I plus plus एक मिनिट सॉरी गाइस बोललेलं आय लेस देन 3 टाकलंय. ओके ते कसं माझ्या हेडफोन मध्ये ना मला जर का टीम्सने काही मेसेज आला तर इतक्या जोरात वाचतो ना तो की कान दुखायला लागतात असं होतं एकदम असा जोरात आवाज येतो तुम्हाला येतो का त्याचा आवाज टीम्सचा नाही सर. नाही ना पण मला खूप जोरात येतो एकदम अचानक आणि हे जे फोन हेडफोन आहेत ते जरा जास्त क्लॅरिटी देतात त्याच्यामुळे आवाज खूपच जास्त येतो ओके ठीक आहे ओके सो हा लूप जो आहे काय प्रिंट होईल महेंद्र असं वाटतं तुला जर इथे आय जर प्रिंट केलं तर काय प्रिंट होईल आणि किती वेळा प्रिंट होईल काय वाटतं तुला 1 2 3 सर 3 वेळा प्रिंट होईल म्हणजे एकच हा वेळा हा 1 2 बरोबर हा 1 2 3 प्रिंट होईल ओके गुड बरोबर आहे ओके आणि मी याच्या बाहेर सिस्टम डॉट 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 प्रिंटलन हाय दिस इज आउटसाइड आउटसाइड ऑफ लूप म्हणजे हा लूपच्या बाहेर आहे मेथडच्या आतमध्ये हा हाय दिस इज आउटसाइड लूप हा कधी प्रिंट झाला हा कधी प्रिंट झाला कंडिशन फॉल झाल्यावर false हा झाली. जोपर्यंत हा लूप चालला अगोदर हा लूप पूर्ण कारण की इथे कंपायलर येणार लाईन नंबर 7 ला आणि त्याचं जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत हा लूप चालतच राहील आणि हा लूप संपल्याच्या नंतर ऑब्विसली त्याच्या खाली जे असेल ते एक्झिक्यूट करून देईल आणि लूपचं जे नेचर आहे तसंच आहे जोपर्यंत एखादा लूप पूर्णपणे कंप्लीट होत नाही बघा परत एकदा ऐका जोपर्यंत एखादा लूप पूर्णपणे कंप्लीट होत नाही तोपर्यंत तो त्याच्या बाहेर पडत नाही आणि बाहेरचं काहीही एक्झिक्यूट करणार नाही आता फॉर एक्झाम्पल मी हाच लूप जो आहे जर का बाहेर जर घेतला that's it. याला थोडस नाव वेगळं देतो ओके हा लूप काय प्रिंट करेल 1 2 3 हा लूप काय प्रिंट करेल 5 6 7 येस दॅट्स करेक्ट हा सिक्वेन्सली चालला म्हणजे की आणि इथे आपण थोडस सेपरेशन टाकूया सिस्टम डॉट डॉट प्रिंटला सेपरेट करूया त्याला थोडस असं मला कळेलही बघा दोन वेगवेगळे लूप आहेत म्हणजे हा जो आहे बाहेरचा तेव्हाच प्रिंट होईल जेव्हा हे दोन्ही लूप फिनिश होतील ओके आता मी हा काय करतो हा आत टाकून देतो या लूपच्या नाव मला कोण सांगू शकेल की काय आउटपुट येईल हा नेस्टेड झाला अमय सर आधी 5 6 7 8 येईल नंतर 1 2 3 येईल आय गेस. सर आधी 5 6 7 8 येईल नंतर 1 येईल मग परत 5 6 7 8 येईल मग 2 येईल परत 5 6 7 8 येईल मग 3 येईल करेक्ट सो आता आपण बघूया याचं हा बरोबर आहे त्याचा आन्सर बरोबर आहे तुला क्लिअर आहे ते हा जो लूप आहे ना हे तुम्हाला त्याचं जे नेचर आहे हे समजून घ्यावं लागणार आहे बेसिकली की मी डिबग करणार आहे याला रन नाही करणार डिबग केल्याने काय होतं 1 बाय 1 आपण जसं म्हणू तसं तो एक्झिक्यूट होईल आणि आपण त्याला चेक करूया त्याच्या व्हॅल्यूज काय आहेत कन्सोल मध्ये जाऊया
तुम्हाला ही जी कंडिशन आहे ही ट्रू आहे आणि आय ची व्हॅल्यू बघा किती दिली, 1 दिली. ओके, ठीक आहे. आता हा जो लूप आहे याच्यामध्ये आला, जे ची व्हॅल्यू किती आहे आम्हाला किती दिसते, जे ची व्हॅल्यू 5 झाली. जे ची व्हॅल्यू येस करेक्ट आहे, एकदम परफेक्ट आहे. मग ही 5 व्हॅल्यू प्रिंट होईल. ओके, पण हा लूप संपेल का? हा जो मी कंपायलर गेला इथे, हा लूप संपलेला आहे का? लूप कधीपर्यंत चालायला पाहिजे तुमचा? 8 पर्यंत. पण आता जे ची व्हॅल्यू किती आहे सध्या तुमची? 5. मी याला अजून एकदा करतोय. जे ची व्हॅल्यू किती झाली तुमची? 6. ओके, देन अगेन 7. ओके, देन 8. ओके, आता काय होईल? 8 ची व्हॅल्यू 1 ऍड होईल आणि 9 होईल इथे. तर ही कंडिशन काय व्हायला पाहिजे? तिथे फॉल्स व्हायला पाहिजे तुमची व्हॅल्यू. बघा परत एकदा, आता सध्या ट्रू आहे कारण 8 आहे. त्याला इन्क्रिमेंट केल्याच्या नंतर त्याची व्हॅल्यू जी आहे ती 9 झाली आणि ती कंडिशन जी आहे ती ट्रूची फॉल्स मध्ये कन्वर्ट झाली. फॉल्स झाला तो खाली आला. पण तरी सुद्धा आय ची व्हॅल्यू काय आहे इथे तुमची? स्टील नाव 1. तो 1 प्रिंट करेल. बघा तुमचा 1 प्रिंट केला. देन अगेन बाहेरचा जो लूप आहे त्याची व्हॅल्यू 1 आहे. ऍडिशन होऊन तो 2 होईल. तरी लूप आतमध्ये गेल्याच्या नंतर हा लूपची जी व्हॅल्यू आहे ना, जे ची व्हॅल्यू ती 5 झाली आणि हा परत तेवढ्याच वेळात चालेल. सो बघा इथे 2 त्याने प्रिंट केला. दोन्ही लूप संपले तेव्हा कुठे बाहेर येणार आणि तो पूर्ण एक्झिक्यूट होणार. असं त्याचं नेचर आहे. ओके, आता याला समजून घेऊया. हा जो लूप आहे हा 3 वेळा चालणारच चालणार. पण आतमधला जो लूप आहे तो किती वेळा चालणार? याची सेट चालणार. जे 5 टू याचे मी सपोज 1 2 3 करतो असा. जेव्हा आय ची व्हॅल्यू 1 असेल म्हणजे पहिला सेट, दुसरा सेट, तिसरा सेट आणि एका सेटमध्ये तुमच्या किती व्हॅल्यू असतील? तर इथे मी 3 करतो. म्हणजे प्रत्येक वेळेस प्रत्येक सेट जो आहे तो 3 चा सेट एक्झिक्यूट होणार आहे तुमचा. आणि असे किती सेट तुमचे एक्झिक्यूट होतील? 3. जर मी इथे 5 केलं, 5 खूप जास्त होईल, इथे 2 केलं आणि इथे जर मी 2 केलं तर आतला लूप किती वेळा चालेल? तर त्याचं सिंपल कॅल्क्युलेशन असतं रेंज इंटू रेंज. ही जी रेंज आहे ना कंडिशन 2 इंटू 2 टोटल 4 वेळा चालायला पाहिजे तो. असा चालतो तो. आता सपोज जर का मी हा घेतला 5 आणि हा 5 तर हा किती वेळा चालेल? सिंपल आहे 5 इंटू 5 किती वेळा चालेल हा मग आतला लूप? 25. येस 25. का असं होतं? कारण की जेव्हा हा आतमधला लूप जेव्हा हा बाहेरचा लूप एकदा येतोय, आतमधला जो लूप आहे लूपचं नेचर आहे की जोपर्यंत ही कंडिशन फॉल्स होणार नाही तोपर्यंत हाच एक्झिक्यूट होत राहील आणि हा 1 टू 5 पर्यंत चालेल. त्याचं इटरेशन झालं तो खाली येणार आणि बघतो तर काय की हा जो लूप आहे ना हा लूप पण फॉल्स झालेला नाही, तो परत येणार. जेव्हा एखादा कंपायलर इथे येतो ना एखाद्या व्हेरिएबलच्या अगोदर, या व्हेरिएबलच्या अगोदर जर कंपायलर इथे आला तर ही जी व्हॅल्यू झालेली आहे जी 5 झाली होती ती जी आहे ती परत 1 झालेली आहे. म्हणजे हा लूप पूर्ण परत 5 वेळा चालणार. चेक करा. आता मी काय करतो इथे अजून समजण्यासाठी एक छोटस काम करूया. सुरुवातीला मी नाव टाकतोय अमय आणि याच्यामध्ये टाकतो अभिषेक. सो अमय किती वेळा प्रिंट होईल? बघा हा जो डेटा आहे ही जी स्टेटमेंट आहे
हा बाहेर लूपचा आहे, याला आपण म्हणतो आउटर लूप. हा जो बाहेरचा आहे हा तुमचा आहे आउटर लूप, याला बाहेरच्याला आउटर लूप म्हटलं जातं. आणि आतमधला जो आहे त्याला तुम्ही म्हणता इनर लूप. याला काय म्हटलं जातं? इनर लूप. तर हा इनर लूप जो आहे तुमचा चालणार आहे 1 पासून ते 3 पर्यंत कंटिन्युअसली. आणि हा संपल्याच्या नंतर हा 5 वेळा चालेल आणि हा प्रत्येक वेळेस 3 वेळा चालणार. तर चेक करा कसं आउटपुट येईल. आपण अजून कुठे काय प्रिंट केलंय का? हा बघा, सुरुवातीला इथे आला, अमय प्रिंट केला आणि त्याचे 3 वेळा जे आहेत ते अभिषेक प्रिंट केला. त्याच्यानंतर खाली येणार या लूपच्या इथे नेक्स्ट व्हॅल्यू जी आहे ती येणार. नेक्स्ट व्हॅल्यू त्याने पकड, परत अमय. अमय बघा तुमचे किती वेळा प्रिंट झाला. तर ते बघण्यासाठी तुम्हाला जस्ट सिम्पली काउंटिंग करण्यासाठी आपण इथे आय ची व्हॅल्यू जी आहे तेही प्रिंट करूया. पूर्ण आउटपुट बघा. ओके, आम्हा ही कन्सेप्ट क्लिअर वाटत आहे? थोडस अजून मोर प्रॅक्टिस, आपण प्रॅक्टिस तर सर करणारच समजलं आहोत, करणारच आहोत. ठीक आहे. देन अभिषेक तुपे. समजलं सर. आशिष तुला काही कन्फ्युजन आहे याच्यामध्ये? नाही सर, समजलं सर. ओके, जयप्रकाश आपको? यस सर, समझा. श्रीकांत काही डाऊट आहे तुला? सर एकदा सांगा ना, कारण मी लेट झालं, मला थोडं जॉईन व्हायला. ओके एकदा फक्त. ओके ठीक आहे. विपुल? क्लियर आहे सर. विवेक? येस सर, क्लिअर. ओके ठीक आहे. सो श्रीकांत, आतमधला जो इनर लूप असतो तो जोपर्यंत कंप्लीट होणार नाही, फॉर एक्झाम्पल जर का हा जर बाहेरचा जर का 5 वेळा चालत असेल तर तुझ्या 5 जे आहेत हा 5 वेळा चालणारच झाला, पण आतमधला लूप आहे ना सेट मध्ये एक्झिक्यूट होणार, म्हणजे हा 3 वेळा एक्झिक्यूट होणारच होणार. जर हा या व्हॅल्यू याची जर व्हॅल्यू जर का 1 असेल, हा 1 एकदा प्रिंट झाला तर हा बघ 3 वेळा प्रिंट होणार. म्हणजे एकदा अमय आणि 3 वेळा जे आहे अभिषेक. असं करून तुला पहिल्यांदा अमय 1 आणि 3 वेळा अभिषेक, असं करून तुला तो जो काही आउटर लूप आहे तो 5 वेळा जो आहे तो एक्झिक्यूट झाला. आता जर हा आउटर लूप जर का मी 3च वेळा जर केला तर काय होईल इथे बघा आउटपुट. हा असा होईल. 3च वेळा चालणार, अमय एकदा आणि 3 वेळा अभिषेक, कारण की याला आपण आतल्या लूपला आपण सांगितलेलं आहे 3 वेळा चालायचं आहे. ठीक आहे. आता अजूनही क्लॅरिटी आली नसेल तर अजून क्लॅरिटीसाठी ना आपण एक छोटासा प्रोग्राम करूया. माझी नोटपॅडची स्क्रीन दिसत असेल तुला? दिसते ना श्रीकांत? नोटपॅड sir, yes, स्क्रीन sir. दिसते? ओके हो, sir. गुड गुड, शाबास. बर, आता मी पेंटवर एक कार्ड, एकदम सिंपल सिली क्वेश्चन्स आहे, तो सगळ्यांना माहीतच आहे, बट देन स्टील. सपोज त्याच्या आडव्या अशा एकाच्या एक नंतर लाईन्स येतात. ओके, तुला ह्या लाईन किती दिसत आहेत तुला? 3 दिसत आहेत. ओके ठीक आहे, लाईनलाच आपण ना आपल्याला डॉटेड करायचं आहे याच्यातनी. तर आपण ठीक आहे, ही एक लाईन, ही सेकंड लाईन, थोडस ड्रॉइंग मध्ये समजून घ्या, ही थर्ड लाईन सपोज, आणि ही फोर्थ लाईन. किती लाईन झाल्या तुझ्या? 4 लाईन इथे झाल्या सपोज. मी सर्कल ड्रॉ केले. आता ज्या रो, याला आपण रो म्हणूया. आता हा झाला पहिला रो, ही फर्स्ट रो, याला आपण फर्स्ट रो म्हणतो. मी असं याने ड्रॉ करून सांगतो असं अशा पद्धतीने की हा फर्स्ट रो आहे, हा सेकंड रो आहे, हा थर्ड रो आहे आणि हा जो आहे हा फोर्थ रो आहे. ओके, पण या पहिल्या रो मध्ये किती सर्कल दिसत आहेत तुला? जे दिसत आहे तेच सांगायचं तुम्हाला. एकच.
येस करेक्ट. ओके ठीक आहे. ठीक आहे गुड. आता सेम गोष्ट जी आहे ना, मी थोडेसे व्हेरिएबलचं नाव जे आहे ना ते चेंज करतो. मी आय ऐवजी सोडून देतो, याला मी नाव देतो ना, रो नाव देतो याला. हा रो म्हणजे तुम्हाला समजायला कसं खूप चांगलं वाटेल. रो दिलं मी आणि हे झालं रो. सपोज माझ्याकडे एका खाली एक रो आल्याच सपोज तुझ्या. याच्या खाली घेतो मी, रो प्रिंट करतोय. ठीक आहे. आणि अभिषेक ऐवजी ना आपण स्टार घेऊया आणि आम्हाऐवजी आपल्याला सध्या जस्ट रो जो आहे तो प्रिंट करायचा आहे. आणि आपल्याला हे जे स्टार जे आहेत आपण फक्त इथे ज्या रो आहेत ना या रोला आपण स्टार प्रिंट करूया, फक्त स्टार. कॉलमला मी काहीच प्रिंट करत नाहीये सध्या, असंच ठेवतोय ज्याला आपण कॉलम बनवणार आहोत सपोज. ओके. किती तुला कसं काय वाटतं की किती रो प्रिंट झाल्या? 3 रो. आता किती प्रिंट होतील रो? 5. ओके. पण आता ना मला काय करायचं माहिती आहे का मुलांना, की मला प्रत्येक रो मध्ये एकच कॉलम नकोय. मला प्रत्येक रो मध्ये ना थोडे ड्रॉइंगचं अंडरस्टँडिंग करून घ्या. ठीक आहे. मला असे 3 पाहिजेत. एका रो मध्ये प्रत्येक रो मध्ये मला प्रत्येक रो मध्ये 3 कॉलम पाहिजेत. तर आतमधला जो आहे सपोज त्याला आपण कॉलम कन्सिडर करूया. कॉलम हे झालं. हा फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम, रो 1, रो 2, रो 3, रो 4. पण प्रत्येकामध्ये 3 पाहिजेत. तर आपल्याला माहिती आहे ऑलरेडी की हा लूप जो आहे 1 ते 3 पर्यंत चालणार आहे. मी त्याला फक्त सिंगल लाईन मध्ये येण्यासाठी फक्त प्रिंट एलन काढतो, कारण प्रिंट एलन हा नेक्स्ट लाईन वर एक्झिक्यूट करत असतो. सिंपल आहे बघा. मी याला एक्झिक्यूट करतो. सो प्रत्येक रो मध्ये किती कॉलम प्रिंट झालेत? प्रत्येक रो मध्ये किती कॉलम प्रिंट झाले? 4. आणि इथे आपण काय दिलेलं आहे? इथे 3 दिलेलं आहे. मग चौथा आला कुठून? तर हा जो आहे ना इथे आपण दिलाय त्याच्यामुळे. तर हा आपल्याला याची गरज नाहीये सध्या, आपण याला काढूया. तर आता चेक करा, प्रत्येक रो मध्ये बघा टोटल रो पाहिजेत मला 5 आणि प्रत्येक रो मध्ये मला कॉलम पाहिजेत 3. तर याला एक्झिक्यूट करा. आउटपुट बरोबर आलं? येस सर. ओके. म्हणजे ह्या ज्या हॉरिझॉन्टल रो आहेत आणि कॉलम इन्क्रीज करायचं काम हा करतो. आता लेट्स सी, मला पहिल्या रो मध्ये फक्त किती पाहिजेत कॉलम ते पहा. दुसऱ्या रो मध्ये किती पाहिजेत ते पहा. सॉरी, तिसऱ्या रो मध्ये किती पाहिजेत ते पहा. चौथ्या रो मध्ये मला सांगा की किती पाहिजेत. पहिल्या रो मध्ये किती पाहिजेत? फर्स्ट रो 1. सेकंड रो मध्ये किती पाहिजेत? 2 पाहिजेत. थर्ड रो मध्ये किती पाहिजेत? 3. तर हे चेंजिंग जी करायची आहे ती तुम्हाला कॉलम वर आहे डिपेंड. म्हणजे तुम्हाला किती कॉलम पाहिजेत, पहिल्या रो मध्ये किती कॉलम पाहिजेत. तर जर का मी इथे 3 ठेवलं तर काय होईल? हार्ड कोडेड नेहमी सारखे 3च येतील. आता मला काय करायचंय इथे की पहिल्या याच्यामध्ये
माझा जो लूप किती वेळा चालला पाहिजे हा सर्वस्वी कशावर डिपेंड आहे, या कंडिशनवर डिपेंड आहे. ठीक आहे. सो आता असं काय करू मी की जेणेकरून याची व्हॅल्यू पहिल्यांदा 1 असेल, इथे व्हॅल्यू पहिल्यांदा जेव्हा लूप चालेल तेव्हा 1 असेल, दुसऱ्यांदा चालेल तेव्हा 3 असेल, तिसऱ्यांदा जेव्हा रो असेल, असं काय करू. तर सिंपल जर तुम्ही बघितलं ना तर रो ची व्हॅल्यू सुरुवातीला किती आहे अमय? 1. 1 आहे. ठीक आहे, मी इथे रो टाकला. जेव्हा दुसऱ्यांदा इन्क्रिमेंट होईल रो, तर रो ची व्हॅल्यू किती असणार आहे? 2. 2. मग हा आतला जो कॉलम आहे, आतला जो लूप आहे, तो किती वेळा चालेल? 2 टाइम्स ऑब्विसली. बघा आउटपुट. चेक करा. का असं झालं तर मी याला एकदा डिबग करतो आणि तुम्ही व्हेरीफाय करा. रो मला किती पाहिजेत तर तुमच्यावर डिपेंड आहे. मला रो जे आहेत 3 पाहिजेत. चेक करा. मी 3 केलं तर तुम्हाला असं आउटपुट येईल. 1. मी याला डिबग करतो. चेक करा तुम्ही. बघा, हा फर्स्ट खाली आला, हा इनर लूप. आता हा इनर लूप किती वेळा चालेल? रो ची व्हॅल्यू किती आहे? 2 आहे. ओके, रो ची व्हॅल्यू 2 आहे, म्हणजे हा पूर्ण लूप किती वेळा चालायला पाहिजेत? 1 आहे, 1 to 2 चालायला पाहिजेत. 1 2 बरोबर, 2 वेळा चालेल तो, कारण 1 आणि 2. बघा आता, झाला. हा प्रोग्राम जो आहे तुमचा एंड झाला, संपला. बस. आता तुम्ही म्हणाल इथे मी स्टार प्रिंट केलं. तुम्हाला जर स्टार नाही तर दुसरं काही घेऊ शकता. लेट्स सी, मी इथे कॉलमची व्हॅल्यू प्रिंट करून दाखवतो. काय आला आउटपुट चेक करा. चेक करा. 1 1 2 1 2 3. जर सपोज मला रो, जर का मी इथे रो प्रिंट केलं तर काय येतं ते चेक करा. मी इथे थोडा 5 घेतो, 7 घेतलं सपोज. लूप आहे तर मला हाताने मेहनत करायची गरज नाही, एंटर वगैरे करायची व्हॅल्यू. सो नो वरीज. चेक करा. बघा, 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 7 7. आता हे कसं, जर तुम्हाला हा कळाला असेल तर तुम्हाला समजायला वेळ लागणार नाही. तुम्ही काहीही प्रिंट करू शकता. बस तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की नंबर ऑफ रोज किती पाहिजेत आणि प्रत्येक रोज मध्ये किती कॉलम आहेत त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला यूज करावे. कितीही कॉम्प्लेक्स असो. आपला एक सेशन जो आहे प्रिपरेशन साठी मल्टिपल वेगवेगळे पॅटर्न कव्हर करणार आहे. 3 कॅटेगरीचे क्वेश्चन्स येतात मोस्टली करून. पॅटर्न सगळ्यात कमी येतो, सिंगल लूप अँड सिंगल ॲरे. देन सेकंड प्रायोरिटी असते मल्टिपल नेस्टेड लूप अँड मल्टी डायमेन्शनल ॲरे. तो थोडा जर का ऑफ कॅम्पस असला टफ मध्येच येतो तो. तिसऱ्या प्रायोरिटीवरला काही जण सिंपल पॅटर्न विचारतात तर काही जण कॉम्प्लेक्स पॅटर्न जे आहे कोडिंग राऊंड मध्ये विचारतात. तर या तीनही कॅटेगरी ज्या असतात, आणि चौथी जी कॅटेगरी असते लॉजिकल बेस. लॉजिकल बेस म्हणजे एखादा सिनेरिओ देतात, हा डॉक्टर आहे, याचा असं आहे, पण त्याच्यामध्येही तुम्हाला लूप, इफ एल्स कंडिशन, ॲरे वगैरे वापरायची गरज पडत असते. तर हे चारही प्रकारचे जे आहेत त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळे सेशन तयार मिळणार आहेत तुम्हाला. जेवढे काही क्वेश्चन्स आहेत रिसेंटली आलेले ते सगळे. हेलो सर. हाँ सर इंटरव्यू में हमें इंटेलिजेंस से करने बोलेंगे या फिर नोटपैड से? नहीं, नोटपैड भी नहीं, इंटेलिजी भी नहीं. आपको उनका ही इंटरफेस मिलता है. वहाँ पे ऑलमोस्ट
जो बेसिक कोड होता है वो लिखा होता है। आप एक काम कर लो, आप सबसे पहले हैकर रैंक या हैकर आर्क पे लॉग इन करो और वहां पे सिंपल वाले प्रोग्राम करो, सेम वैसे ही आता है। ओके सर। ठीक है, गुड। अगर फेस टू फेस इंटरव्यू है तो वो चार्ट पे कुछ प्रॉब्लम देंगे और इंटेलिजे पे या नोटपैड पे भी आप लिख सकते हैं। लेकिन मोस्टली जो टेस्ट होते हैं आजकल बल्क में हायरिंग चलती है तो उस टाइम पे टेस्ट ही देते हैं मोस्टली। ये ईयर में तो सबको ऑलमोस्ट टेस्ट है। फेस टू फेस इंटरव्यू में रेयरली थोड़े बहुत आते हैं, तो आप कोई भी यूज कर सकते हो, इंटेलिजे या नोटपैड या कुछ भी। सर हम्म सर इथे आपण राईट अँगल ट्रायंगल प्रिंट केला ना, म्हणजे स्टार पॅटर्न मध्ये. तर हो, आपण साधा ट्रायंगल कसं प्रिंट करू शकतो? म्हणजे फर्स्ट स्टार हा 2 स्पेस नंतर, त्यानंतर सेकंड स्टार हा 1 स्पेस नंतर, अशा टाइप ते मध्ये. त्याच्यासाठी तुमचं एक स्पेशल सेशन असणार आहे। हा फक्त सेशन जो आहे ना कन्सेप्ट क्लिअरिंग साठी आहे। आता तुमची ओके. आपण कसं जाणार आहोत, परत एकदा सांगतो की आपल्या ज्या कन्सेप्ट आहेत ना, आणि लवकरच होणार आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये। आपण व्हेरिएबल संपवलेला आहे, डेटा टाइप संपवलेला आहे, त्याच्यानंतर ऑपरेटर जे आहे आपण संपवलेला आहे। स्क्रीन दिसत आहे ना नोटपॅड प्लस प्लस ची? हो सर. येस सर. आणि स्ट्रक्चर जे आहे, स्टेटमेंट, हे जे स्टेटमेंट आहेत, स्टेटमेंट मध्ये तुमचं लूपिंग आणि जम्पिंग, जसं की इफ एल्स वगैरे, हे दोन्ही झालं की त्याच्यानंतर आपण जे इंटरव्ह्यू साठी लागणाऱ्या ज्या कॅटेगरी आहेत, तुम्हाला जर म्हटलं पॅटर्न अगोदर पाहिजे तर पॅटर्न इंटरव्ह्यूला तेवढ्या लवकर रिअरली विचारतात, तर सजेशन हे असतं। आणि तुम्हाला डेटा टाइप मध्ये ना ॲरे अँड ॲरे मध्ये सगळं सिंगल डायमेन्शनल आणि मल्टी डायमेन्शनल, हे हे झाल्याच्या नंतर तुम्हाला पॅटर्न, ॲरे वरचे जे काही प्रोग्राम आहेत, हे तीनही कॅटेगरीचे जे आहेत त्याचं प्रिपरेशनच चालू होईल। लेट्स सी, मी तुम्हाला सांगतो की आज आपण नेस्टेड केलेलं आहे, तुम्ही थोडी त्याची प्रॅक्टिस करा। उद्याच्या सेशन मध्ये आपण सिंगल डायमेन्शन विथ लूप, देन मल्टी डायमेन्शन विथ नेस्टेड लूप, हे कम्प्लीट केल्याच्या नंतर हे दोन्ही कन्सेप्टच क्लिअर करणार आहोत। मग मंडे पासून तुमचं चालू होईल इंटरव्ह्यूचे जे काही टफ क्वेश्चन असतात ऑफ कॅम्पस साठी, त्याची सुरुवात होईल। पहिली कॅटेगरी असेल तुमची, तुम्ही रिसेंटली मल्टी डायमेन्शन ॲरे केलेला असेल तर मॅट्रिक्स ऍडिशन कसं होतं, प्रोग्रामिंग मध्ये ट्रान्सपोज करायचं, ट्रान्सपोज मॅट्रिक्स अँड कॅल्क्युलेट सम, हे असे जे कॉम्प्लेक्स आहेत ना, जो कोड खूप मोठा वाटतो पण खरंच सगळ्यात सोपा असतो, कॉम्प्लेक्स कोड जरी असला तरी। फक्त तुमचं जे बेसिक आहे ना, हे इथपर्यंत तुमचं स्ट्रॉंग पाहिजेत। खास करून तुमचे हे जे स्टेटमेंट आहेत ना, हे खूप स्ट्रॉंग पाहिजेत राऊंड सॉल्व्ह करायला। याच्यापेक्षा जास्त तर आतापर्यंत मला काही जाणवलं नाही। काही एमसीक्यूज क्वेश्चन साठी थोडंफार स्ट्रिंगचं विचारतात। अजून एक कॅटेगरी येते, स्ट्रिंगचं विचारतात की पूर्ण नाव आहे माझं, सपोज STR आहे, सांगतात की याच्यामधला रिपीट झालेला जो कॅरेक्टर आहे तो फाइंड करून दाखवा, बट अगेन इट इज रिलेटेड टू ॲरे ओनली। डुप्लिकेट नंबर फाइंड करून दाखवा, तर ते लॉजिक जे आहे ना तुम्हाला इथे यूज करायला मिळेल। तर असे सगळे प्रश्न जे आहेत तुमचे मंडे पासून स्टार्ट होतील। सो उद्याचं सेशन तुम्हाला मिस करता येणार नाही। तुम्हाला ॲरे जो आहे, ॲरे खूप सिंपल पद्धतीने आपण घेतो, त्याच्यामुळे तुम्ही कितीही मोठा ॲरेचा प्रॉब्लेम, फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर का मी हा वाला जर सांगितला, मल्टी डायमेन्शनल सिंगल डायमेन्शनल वाला ॲरे डेटा टाइप मध्ये, सगळ्यात अगोदर ॲरे काय आहे, कोण सांगू शकतं मला ॲरे काय आहे? कोणी आहे का ॲरे सांगणार? रामचंद्र? सर लिस्ट सर मल्टिपल डेटा टाइप स्टोअर करू शकतो ते.
सर सेट ऑफ इंटिजर्स कॅरेक्टर्स स्ट्रिंग्स. ओके, ठीक आहे, गुड, बरोबर आहे. सो आता आपल्याकडे आहेत 15 मिनिटं, पण तुम्हाला कन्फ्युजन होईल का की हे नेस्टेडची प्रॅक्टिस करू द्यायची तुम्हाला अगोदर की ॲरेचं सांगू? तुमच्यावर आहे. अमय, आशिष, श्रीकांत. सर हे नेस्टेड लूपचा यूज कुठे होतो? नेस्टेड लूपचा यूज सगळीकडेच होतो, म्हणजे कॉमन प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी लूपच वापरावा लागतो. एनी हॅव, म्हणजे जसे तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जाल ना, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला कुठे ना कुठे लूप वापरला जातो. नाही मीन्स आता मला तुम्ही काय म्हटले की आउटर लूप आहे, आउटर लूपची व्हॅल्यू 10 पर्यंत आहे, तर आणि इनर लूपची व्हॅल्यू 3 पर्यंत आहे, तर 10 into 3 मीन्स 30 टाइम्स तो होणार. बरोबर आहे. हा, तर मी इन्स्टेड ऑफ दॅट मी आउटर लूपलाच जर 1 to 30 पर्यंत करू शकतो, तर मग इनर लूपचा यूज काय असा? हा, तर त्याचंही आन्सर आहे. थोडस एक मी एक्सप्लेन करतो, पण याच्यासाठी जर का ऍरे जर झाला असता तर बरं झालं असतं, पण तरी पण ठीक आहे. ऍरे नाही झाला तरी चालेल, मला काही प्रॉब्लेम नाहीये, मी एक्सप्लेन करू शकतो. लेट्स सी, तुझ्याकडे आता स्टुडंटचा डेटा आहे. सपोज स्क्रीन दिसत आहे ना मला, माझी स्टुडंटचा डेटा आहे सपोज हो. तुझ्याकडे. ओके, मी स्टुडंटचा डेटा जो आहे ना, पहिला स्टुडंट, हा स्टुडंटचा डेटा आहे, मी 1 by 1 घेतोय. मी टेबल ड्रॉ करतोय, त्याचा रिझन असा आहे की आता याच्यामध्ये सांग मला स्टुडंटचा काय काय डेटा असायला पाहिजे. रोल नंबर, क्लास, डिव्हिजन, हा, रोल नंबर, डिव्हिजन. नंबर, अँड याच्यामध्ये ना मी मोबाईल नंबर, रोल नंबर झाला, मोबाईल नंबर टाकतो जेणेकरून. मोबाईल नंबर सपोज. आणि मोबाईल नंबर मध्ये आता एक काम करतो, रोल नंबर मी टाकला 101 आणि मोबाईल नंबर मध्ये मी टाकलेला आहे 9967120080 अँड कॉमा 9967120081 असे माझे नंबर्स आहेत. ठीक आहे, आता मला सांग की मला हे सगळे जे नंबर, आता असे स्टुडंटचे जे नंबर आहेत ना, ते बरेचसे नंबर आहेत, 102 असा डेटा आहे, बराचसा डेटा आहे. बराचसा डेटा आहे. आता मला हा जो डेटा आहे, हा डेटा मला काढायचा असेल दुसरीकडे, मला या टेबल मधून किंवा हा माझा पूर्ण डेटा अवेलेबल आहे, मला याच्यामधला जर मला चेंज करायचा झाला किंवा अपडेट करायचा असेल किंवा एखादा डिलीट करायचा असेल, काहीतरी करायचं असेल, तर तुझा जो डेटा आहे जेव्हा तू एक्झिक्यूट करतोय, म्हणजे हा पूर्ण रो जे आहेत, ह्या ज्या रो आहेत तुझ्या, ह्या ज्या रो आहे ना, प्रिंट करण्याचं काम आउटर लूप करतो. म्हणजे त्याच्यावर काम करण्याचं जे काही सिलेक्शन असेल, जे काही एक्झिक्युशन असेल, ते जे आहे ते आउटर रो जे आहे तो आउटर लूप करतो. पण तुझ्या हा जो कॉलम वाईज जो डेटा आहे, याच्यावर काम करण्याचं काम कोणतं लूप करतं? का तुला तसं का करावं लागतं? कारण की मला पहिल्या रो मध्ये सगळा डेटा, या कॉलम मधला पण डेटा पाहिजेत, या कॉलम मधलाही डेटा पाहिजेत आणि या कॉलम मधलाही डेटा पाहिजेत. जर का तू फक्त आणि फक्त बाहेरचाच जर का समजा एकच लूप लावला, तर तुझं काय होतं, फक्त हा डेटा जो आहे, पहिला जो रोचा डेटा असा आहे, रोचा इंटायर रो दिसणार नाही तुला. कॉलम तुला करण्यासाठी तुला जे आहे ते इधर लूप वापरावं लागेल. आणि हा मोर क्लॅरिफिकेशन जे आहे तुला मल्टी डायमेन्शनल जो ॲरे आहे त्याच्यासाठी आपण काम करतोय, तर ते तुला अजून कळून जाईल, किंवा तू करून बघ एकदा प्रॅक्टिकली, तुला जे डाऊट आहे तो.
याच्यामध्ये अजून काही कन्फ्युजन आहे की एखादा अजून एक्झाम्पल पाहिजे तुला? नाही सर ठीक आहे, एक एक्झाम्पल ग्रुपवर टाकलं तर चालेल सॉल्व्ह करायला. उद्या आपल्याला हेच करायचं आहे, मल्टी डायमेन्शनल आणि ठीक आहे चालेल हेच सर. यूज करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुमचे जे काही क्वेश्चन्स असतात ना सॉल्व्ह करायचे ते सॉल्व्ह करत राहावं लागेल असं. रामचंद्र, नेस्टेडची जी प्रॅक्टिस आहे, आपण आज फक्त नेस्टेडची कन्सेप्ट घेतली आणि रिअल प्रॅक्टिस जी आहे ती मंडे पासून सुरू होणार आहे. म्हणजे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम जे आहेत ना नेस्टेडचे मॅट्रिसेस वगैरे ते मंडे पासून होतील. संडेला तर सुट्टी आहे, पण उद्याच्या सेशन मध्ये आपण मल्टी डायमेन्शनल आणि ॲरेचा हा कन्सेप्ट संपवणार आहोत, जी की सगळ्यात कॉम्प्लेक्स वाटते. ॲरेची कन्सेप्ट, त्याच्यासोबत काम करायची कन्सेप्ट, पण ती सगळ्यात सोपी आहे, जी तुम्हाला उद्या मिळेल. आणि उद्याच आपल्याला नेस्टेड लूपचा जो यूज आहे उद्या तो आपल्याला करायला मिळेल. ठीक आहे. सो थँक्यू. आणि उद्या 6 वाजता जॉईन व्हा, कारण की लगेच 7ची बॅच असते माझी आणि उद्या 1 तास पुरणार नाहीये आपल्याला. टॉपिक मोठा आहे तो आणि मजेदार आहे. कोड खूप लिहावा लागणार आहे. समजायला काय नाहीये, पण कोड लिहावा लागेल त्याच्यामध्ये जास्त. समजायला खूप सोपं आहे ते. कुणाला काही डाऊट असतील तर मला विचारा, प्रॅक्टिस करा. आणि जर काही डाऊट असतील तर आपण उद्या दिवसा कधीही कनेक्ट होऊ शकतो, कारण उद्या सुट्टी आहे. जर काही प्रोग्राम मध्ये एरर वगैरे आले तर. सर हा रोहित तुम्ही बोल ना. तुम्ही आता जो प्रोग्राम दाखवला ना इंटेलिजरची, हम्म. तो एकदा दाखवताल का? म्हणजे त्याची स्क्रीन शेअर करताल का? हा वाला का की हा वाला म्हणतोय? स्टार पॅटर्न वाला केलेला ना तो वाला. स्टार काय, इथे फक्त तुला हे चेंज करायचंय बघ याच्यामध्ये. जस्ट ओनली दिस. तुला स्क्रीन स्पेस नाही दिसत आहे सर. स्क्रीन तर मी इंटायर शेअर केलेली आहे, बट आय डोंट नो. थांब 1 मिनिट. आता बघ, हा. मी याला एक्झिक्यूटही करून दाखवतो तुला. म्हणजे थोडस ना रट्टा मारल्यासारखं नका करू, समजून हा. घ्या ते. नाहीतर काय होईल की पॅटर्न तुम्हाला तुमचं नाव काय करतील माहितीये का, पॅटर्न मध्ये जर तुम्ही असे एवढं टफ नाहीत विचारत समजा, पण जेव्हा पुढे तुम्ही जाल ना तुम्हाला सांगितलं जातं की तुमचं नाव अख्खं प्रिंट करून दाखवा पॅटर्न. आणि ते सोपं आहे, पण ते तेव्हाच तुम्ही करू शकता जेव्हा तुम्ही कन्सेप्ट शिकलात तेव्हा. कोड लर्न करून काहीही उपयोग होणार नाही. आणि तुम्ही आपापले नाव पॅटर्न मध्ये केलेत याचा अर्थ असा होतो की तुम्हाला पॅटर्न कोणतंही काढता येऊ शकतं. आणि अगोदरच्या बॅचने हे केलेलं आहे. काही जण हार्ट शेप व्हॉट एव्हर दे रिक्वायर्ड दे, त्याच्यासाठी स्पेशालिस्ट आहेत आपल्याकडे जे तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड करणार आहे. सो डोंट वरी इट. ठीक आहे. आणि सगळ्यांकडून ते करून घेणार आहे आपण. पॅटर्न मध्ये तर बिलकुलच काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. सो थँक्यू फॉर जॉईनिंग गाईज. वी विल कनेक्ट टुमॉरो अँड बी अवेलेबल बाय शार्प 6 PM, कारण की उद्या मिस करू नका. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे उद्याचा. थँक्यू.